नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, घरासमोर गाडी पार्क करण्यावरून होणारे वाद आजकाल सामान्य झालेत. अनेक वेळा हे वाद सोशल मीडियावर देखील व्हायरल होताना दिसतात. मात्र अशा परिस्थितीमध्ये भांडण करण्याऐवजी कायद्याचा आधार घेणं आणि योग्य मार्गाने प्रश्न सोडवणं हे जास्त सुरक्षित आणि योग्य ठरतं. कायद्यानुसार रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे केवळ घरासमोर जागा आहे या कारणावरून कोणालाही पूर्णपणे पार्किंग करण्यास रोखता येणार नाही. मात्र प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात अडथळ्याविना ये जा करण्याचा राईट ऑफ वे हा महत्त्वाचा अधिकार आहे. जर एखाद्या वाहनामुळे तुमच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर अडथळे निर्माण होत असतील तर ते कायद्यानं चुकीचं ठरतं. अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 126 तसेच मोटर व्हेकल ॲक्ट 1988 अंतर्गत कारवाई होऊ शकते. या परिस्थितीमध्ये तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना ही माहिती देऊ शकता. संबंधित वाहनावरती दंड आकारला जाऊ शकतो किंवा ते टो करून हटवलं जाऊ शकतं. त्यानंतर गाडी थेट घरासमोर जरी नसली तरी ती रस्त्यावर अशा प्रकारे पार्क केलेली असेल की ज्यामुळे वाहतूक कोंडी, हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषण किंवा सार्वजनिक त्रास होत असेल तर त्याविरोधातही तक्रार करता येते. अशा घटना पब्लिक न्यूसन्स अंतर्गत येतात. यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 152 अंतर्गतही कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पर्यायांचा वापर करू शकता. जसं की तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना फोन करून ही माहिती देऊ शकता. त्यानंतर तुम्ही जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारही नोंदवू शकता आणि आवश्यक असल्यास वाहन टो करून हटवण्याची मागणी करू शकता. वाद सोडवताना काही गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की दुसऱ्याच्या गाडीचं नुकसान करणं, टायर पंक्चर करणं, जबरदस्तीनं वाहन हटवणं, सार्वजनिक रस्त्यावरती प्रायव्हेट पार्किंग असा फलक लावणं अशा कृती केल्यास तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पार्किंगचे काही नियम असतात. गाडी रस्त्यावर जरी उभी करायची असेल तरी काही नियम आहेत ते पाळूनच या सगळ्या गोष्टी व्हाव्या लागतील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.